वेलकम करणार आहोत अजय कांबळे सरांचं. शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे अजय सर. ताई वाढदिवस पण आहे त्याचा. वाढदिवस पण आहे. ओके, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजय सर. वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. ओके, अनम्यूट करू. हॅपी बर्थडे सर. धन्यवाद. ओके, अतुल सर नाव कुठून? अतुल कान म्हटले म्हणताना अतुल म्हणायला लागले. ओके बर. अजय सर नाव कुठून आहात? लिंक कुणाकडून मिळाली? का वाटलं करावं काम? आणि किती दिवस झालं भाऊ सांगतोय आणि किती दिवसानं काम चालू केलं काय? विजय सर बोलायला पाहिजे की नाही? बोलायला पाहिजे. माझं नाव अजय कांबळे, मी तांदूळवाडीतनं. माझे बंधू विजय कांबळे ते आता शतायुषी फॅमिलीला जॉईन आहेत. आणि मी आपले 2 प्रोग्राम मॅडम बघितले. एक पाहिला आणि त्याच्यानंतर काल परवा कोल्हापूरचा एक पाहिला. तो ऑक्ट्रियाचा पाहिला. त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे घेत होतो. आणि कारण माझा व्यवसाय थोडा धावपळीचा असल्यामुळे मला स्पेशली फ्रेशनेसपणा हवा होता. कारण सगळा प्रवास माझा 2 व्हीलरवरनं व्हायचा, काजू सप्लायच्या व्यवसाय असल्यामुळं. तर धावपळीचं आयुष्य असल्यामुळे ते मला जरा एनर्जी लूज झाल्यासारखं मला वाटायचं, दगदगीमुळं किंवा काय. आणि ते अप्रेश घेतल्यानंतर त्यावेळेला ऑक्ट्रियाचा ज्या वेळेला आपला इव्हेंट आपला सेमिनार झाला त्याच्यानंतर मी अप्रेश घ्यायला चालू केलं आणि थोडा फरक मला जाणवला. म्हणजे मला एनर्जी लेवल माझी वाढायला लागली. पण काही गोष्टीमुळे तो मध्येच ते अप्रेश संपल्यानंतर ते ब्रेक झालं. ब्रेक झाल्यानंतर मग पुन्हा त्याची आवश्यकता वाटायला लागली. परत आता रिसेंट बंधूंचं सगळं ते हॉस्पिटलायझेशन वगैरे यात ते थोडं बॅकफुटवर गेलं आणि परत ते एवढ्या याच्यातनं तेही म्हणजे त्यांना भरपूर मदत याची झालेली मला दिसली. मी प्रत्यक्षात अनुभवलं. आणि दुसरा माझ्याच घरातला अनुभव म्हणजे माझे बंधू दुसरे मनोज कांबळे, त्यांचा हाय डायबिटीसचा विषय म्हणजे फार वर्षापासूनचा होता. त्यांनी आता हे आपलं चालू केलेलं आहे. त्यांच्यातला पॉझिटिव्ह बदल, माझ्या बंधूंच्या मधला पॉझिटिव्ह बदल आणि माझ्या ती पूर्वी अप्रेशमुळं, फक्त अप्रेशमुळं माझे काम करण्याची, कारण माझी धावपळ करण्याची ताकद फार वाढली होती. म्हणजे मी असा थकतच नव्हतो. त्या म्हणजे अप्रेश जोपर्यंत संपलं नव्हतं तोपर्यंत मी एकदम पळत होतो. आणि त्याच्यानंतर आता कोल्हापूरच्या इव्हेंट नंतर परत मी ते सगळं चालू केलंय आणि मला फार एनर्जेटिक वाटतं. एनर्जेटिक म्हणजे फारच एनर्जेटिक. म्हणजे मी या टोकासनं त्या टोकाला मी काजू घेऊन जाऊ शकतो आणि फक्त ऍव्हरेज दिवसाचं घेऊन, एवढं मला ते फुल एनर्जेटिक वाटतं. आता नुसतंच अफ्रेश चालू केलंय का सगळंच चालू केलंय? आता मी अफ्रेश विथ शेक चालू केलंय. म्हणजे आता रिसेंट चालू केलंय. पण पूर्वी फक्त अफ्रेशमुळेच मला एवढं, कारण माझी खरी गरज होती ती एनर्जीची. दुसरे काय म्हणजे हेल्थ इश्यूज नव्हते फारसे आणि त्याच्यामुळे मला एनर्जी महत्वाची पाहिजे होती. कारण धावपळीचं लाईफ होतं. दिवसभर मी बाहेर 150-200 किलोमीटरचा ट्रॅव्हलिंग 2 व्हीलरवरनं व्हायचं. काजू सप्लायच्या बाबतीत या टोकाला एक कस्टमर तर त्या टोकाला एक कस्टमर, आणि डिलिव्हरी ऑन टाइम देणं कर्तव्य असतं आपलं व्यावसायिकाचं. कस्टमर टिकवणं. अजय सर, काजू कॅरी करायचं 2 चाकीवर ना? हो 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 कॅरी. त्यांचा व्हिडिओ दिसत नाही, काही दिसत नाही. 2 चाकीवरनं मी एका वेळेला 70-80-90 किलो काजू घेऊन जातो तिकडं. आणि जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे, कारण ग्राहक देवो भव आपण म्हणतो त्याप्रमाणे मी माझ्या याच्यामध्ये जास्त एक्सक्युजेस देत नाही. मला मटेरियल उपलब्ध असलं की मी वेळेचं वगैरे कशाचं बंधन मी पाळत नाही. मी उठतो आणि माझ्या कामाला लागतो. म्हणजे उदाहरणार्थ मी तांदूळवाडीत राहतो आणि आंबा घाट आपला तिथं माझे कस्टमर्स आहेत. तर आंबा घाटात सुद्धा मी तांदूळवाडीत ना आंबा घाटात मला जरी 20-30-25 किलोची जरी ऑर्डर असेल,
मी ऑर्डर मला किती आहे हे मी बघत नाही. मला तो कस्टमर कायमस्वरूपी टिकवायचा आहे. हे मी माझ्या व्यवसायात आतापर्यंत 7 वर्षात मी पाळलं. आणि मी पूर्वी फार चांगल्या पद्धतीने व्यवसाय करायचो. कोविडच्या आधी 2017ला मी व्यवसाय चालू केला. काय करायचं, ऍक्सिडेंट माझा 2016ला झाला. मी शिरोली MIDC क्वालिटी मॅनेजर म्हणून काम करत होतो. 2016ला माझा एक ऍक्सिडेंट झाला टोप जवळ. त्यात फार मोठी इंजुरी मला गुडघ्याला झाली. आणि त्यातनं मग सावरता 1 वर्षानंतर 4 महिन्यानंतर पुन्हा मी जॉब जॉईन केला. जॉब जॉईन केल्यानंतर 1 वर्ष मी केलं काम, पुन्हा गुडघ्याला त्रास व्हायला लागला. त्यावेळेला हे काही मला माहिती नव्हतं. ऍक्च्युअल त्यावेळेला बंधू पण या फॅमिलीमध्ये नव्हते, काहीच माहिती नव्हतं. आणि 1 वर्षानंतर मी पूर्ण रिझाईन दिला जॉबचा आणि ह्या व्यवसायात उतरलो. काय करायचं दिनाच्या आपलं हे तरी चरितार्थ तरी चाललं पाहिजे. तर या व्यवसायात उतरलो. मग सुरुवातीला मी कोकणामध्ये मालवा आपलं कुडाळच्या साईडला गेलो होतो. वालावल म्हणून एक गाव आहे तिथं. आपल्या हाडकर सरांना माहिती असेल. माझी बहीण तिथे शिक्षिका होती चेंदवनला. तेही त्यांना माहिती असेल, चेंदवन गाव वालावल वगैरे. तर तिथं वालावल मध्ये गेलो असताना काय करायचं या विवंचनेत असताना तिथल्याच मुलांनी मला एक आयडिया दिली की तुम्ही इथून कोकम न्या. कोकम हा की म्हणजे सोलकढी जी आपण मार्केट बाजार हॉटेलमध्ये पितो, त्या सोलकढीचा मेन कंटेंट आहे आगळ. तर ते आगळ तुम्ही नेऊन तिथं सोल्ड आउट करा, सेल करा. मग त्यांनी मला 2 लिटर 2 बाटल्या पाण्याच्या आगळ दिली. आणि ती आगळ मी इकडं गावाकडे घेऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी मी चालू केलं माझं काम. आणि छोट्या 10 रुपयाच्या ते जिरा सोड्याच्या बाटल्या असतात त्यात ते भरलं आणि प्रत्येक हॉटेलला मी हायवेच्या हॉटेल्सना देत गेलो. आणि त्यांना ते फार आवडलं आणि जागेवर त्यांनी ऑर्डर दिली. कोणी 5 लिटर दिली, कोणी 10 लिटर दिली, कोणी 30 लिटर दिली. ऑर्डर तर झाली 100 लिटरची. ठरलं व्यवसाय चालू करायचं म्हणजे करायचं. आणि मी गेलो कुडाळला. वालावलला गेलो. एक टाटा एक छोटा गावातला घेतला आणि गावाकडे गेलो. असंच गेलो, काहीच नेलं नव्हतं मी. कशात आणायचं वगैरे काही माहिती. गेलो तर तिथं जिथं तयार करत होतं मॅन्युफॅक्चरिंग तिकडे फार होतं आगळच कोकणामध्ये, तळ कोकणामध्ये, स्पेशली तळ कोकणामध्ये. तर तिथं ते म्हणले तुम्ही नेणार कशानं? साहेब म्हटलं मी आणलेलं नाही ते, तुम्हीच मला काहीतरी मार्ग काढून द्या. तर त्यांनी एक काय केलं ताई, त्यांनी एक 300 लिटरची सिंटेक्सची टाकी गाडीत टाकली आणि ते मोटर लावून ते भरलं त्यांनी. त्यात ते आगळ त्या कॅन 300 लिटर मध्ये भरलं. मी घरी आलो. येताना गांधीनगर वरनं कॅन होलसेल मधनं मी घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग 5 लिटरचे कॅन भरले मी. आणि जे माझे ऑर्डरचे होते तिथून माझं त्यांना द्यायला सुरुवात केली आणि माझा प्रवास व्यवसायाचा चालू झाला. हा 2 व्हीलरवरनच हा सगळा. एका वेळेला मी 50 लिटर 60 70 अजय सर, तुम्हाला जॉब करताना गुडघा दुखत होता आणि एवढं पळापळी करताना दुखत नाही काय? नाही, पळापळी करताना दुखतो ना. काय थंडीचं स्पेशली, कारण उजव्या पायात किक असते. किक मला मारता येत नाही. मग काही वेळेला मी जास्त जर त्रास व्हायला लागला तर पुन्हाकडनं तर मारून घेतो. नाहीतर मग कसं असतं, सगळं ते आपल्यालाच भार आपल्याला उचलायचा असतो. ऍक्सक्युजेस देऊन नाही चालणार जगत असताना. त्यामुळे काजू तिकडनंच आणताय का? त्या अतुलनं बेंगलोरला काजू पाहिजे झाल्यात. ते 20-21 तिकडून आणत होतो मी काजू. तिकडनंच आणायचं, कारण तिकडचा जो काजू आहे तो उच्च प्रतीचा काजू असतो. कोकण भागातला काजू हा फार चांगला काजू, वेंगुर्ला किंवा कुडाळ मालवण साईडचा फार चांगला काजू आणि तो रेट मध्ये पण हाय असतो. चव तर एकदमच भारी असते, गोड एकदम काजू असतो. तर पर्यायीने आपल्याकडचा जर विचार केला तर थोडी काजू घेणाऱ्यांची मेंटॅलिटी फार वेगळी आहे. काजू घेणारा चव बघत नाही. आपल्या इकडं म्हणजे घाटावर म्हणतो ना आपण, त्याची चव बघत नाही, त्याचा कलर बघतो. आता उदाहरणार्थ पांढरा काजूच आम्हाला पाहिजे अशी लोक म्हणतात. मग पांढरा आणि कोकणचा काजूची येलो शेड असते, लाईटली येलो शेड असते. प्युअर कोकणचा काजू कुणी आपल्या आता शतायूची फॅमिलीमध्ये कोणी काजू घ्यायला गेलं तर मी त्यांना आवर्जून सांगेन की लाईटली येलो शेड असणारा काजूच तुम्ही घ्या. तो काजू आपल्या कोकण पट्ट्यातलाच असतो. कोकण पट्टा, आजरा, चंदगड वगैरे ह्या भागातला काजू असतो. आणि जो पांढरा काजू असतो तो नाही का आपण म्हणत फक्त दिसायला गोरे असून काय करायचं, गुण चांगलं पाहिजेत का नको, अशा पद्धतीचंही त्या काजूला लागू होतं की दिसायला पांढरा फट्टा असतो, ट्यूबलाईट सारखा
पण त्याला चव नसते. त्यामुळे मग असं प्रोडक्ट घेऊन आपल्याला फायदा काय? त्यामुळे मी काय केलं, मी सुरुवातीला तिकडनं घेत होतो, मला ते कॉस्टली थोडं लागायला लागलं. मग आपल्या या भागात काजू फॅक्टरीज वगैरे भरपूर झाल्या. मग जसं लोकांचं डिमांड असेल त्याप्रमाणे मी आता त्यांना सप्लाय करतो. डिमांड म्हणजे रेट पण ते बघतात, रेट पण बघतात. बाबा आता सध्या काजूचा रेट फार हायला आहे, 900-1000 रुपये किलोच्या प्लस आहे चांगल्या प्रतीचा काजू. आणि मग माझा संबंध जास्त करून हॉटेलशी आहे, तर हॉटेल्सना परवडणारा काजू या Yes, म्हणजे पद्धतीने. पाकळी असेल, कणी असेल असा. हो हो Yes. हो हो Okay. या पद्धतीने माझा आहे व्यवसाय. आणि त्यासाठी मला आता एनर्जी बूस्ट व्हायला लागली माझी याच्यामुळं. मी फार म्हणजे एनर्जी आरामची आता जेवढं जे सर आता जेवढा तुम्ही टर्नओव्हर करताय ना, 1001% लिहून ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त टर्नओव्हर तुमचा होईल का? तर ही फुल एनर्जी, एक्साइटमेंट ही जी असते ना, ही समोरच्याला पण कळत असते. 2च्या ऐवजी तुम्ही 4 कस्टमर पर्यंत पोहोचू शकता, कारण स्टॅमिना असेल तर पोचणार ना. त्यामुळं कितवा वाढदिवस आहे आता आजचा? आजचा 49वा वाढदिवस आहे मॅडम. ओके, 50व्या वर्षात पदार्पण आहे. जोरदार क्लॅपिंग करू आपण कांबळे सरांसाठी. आणि आता आपण